कधी विचार केला आहे की एखाद्याच्या एका निर्णयावर संपूर्ण राज्याचं भवितव्य कसं अवलंबून असू शकतं? आज आपण अशाच एका प्राचीन कथेच्या दुनियेत जाणार आहोत. ही गोष्ट आहे सद्गुणांची, कर्तव्याची आणि एका अशा मोहाची ज्याने फक्त एका तपस्वीलाच नाही तर स्वर्गालाही हादरा दिला. तर ही गोष्ट आपण 5 भागांमध्ये पाहणार आहोत. सुरुवात होईल एका संकटात सापडलेल्या राज्यापासून. मग आपण बघू राजाच्या मुलीची गोष्ट, अरण्यात घडलेला तो प्रसंग आणि त्यानंतर त्या निष्पाप तपस्वीचा उडालेला गोंधळ आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या वडिलांनी दिलेला उपदेश. तर मग सुरुवात करूया कथेच्या पहिल्या भागापासून. विचार करा, एक राज्य एकेकाळी कसं अगदी सुजलाम सुफलाम होतं, पण आता ते अक्षरशः विनाशाच्या दारात उभं आहे. हे राज्य होतं काशीचं आणि इथं निसर्गाचा कोप झाला होता. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर तब्बल 3 वर्ष पावसाचा एक थेंबही जमिनीवर पडला नव्हता. आता विचार करा, 3 वर्ष पाऊस नाही म्हणजे काय अवस्था झाली असेल. सगळी जमीन सुकून गेली होती, पिकं जळून खाक झाली होती आणि लोक भुकेने व्याकुळ झाले होते. अख्ख्या राज्यात उपासमारीचं सावट पसरलं होतं. आता राजा तरी काय करणार? त्याने सगळे यज्ञ केले, सगळे धार्मिक विधी करून पाहिले, पण काहीच फरक पडत नव्हता. मग सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न होता की या भयंकर दुष्काळाचं नेमकं कारण तरी काय? आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्वतः देवराज इंद्र, ज्याला बौद्ध कथांमध्ये सक्क असं म्हणतात, तो प्रकट झाला. आणि त्याने जे कारण सांगितलं ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. याचं कारण होतं हिमालयात तपश्चर्या करणारा एक महान तपस्वी इसिसिंगा. बरं, कारण तर कळालं, पण ह्यावरचा उपाय? सक्काने जो उपाय सांगितला ना, तो तर संकटापेक्षाही जास्त भयंकर होता. आणि यामुळे राजा अशा एका परिस्थितीत सापडला ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल. सक्का म्हणाला, उपाय अगदी सोपा आहे. त्या तपस्वीची म्हणजेच इसिसिंगाची तपश्चर्या भंग करा, त्याचे सद्गुण नष्ट करा आणि मग बघा, पाऊस नक्की पडेल. विचार करा, किती धक्कादायक उपाय होता हा. आता राजासमोर काय पेच उभा राहिला असेल बघा. एका बाजूला आहे त्याचं कर्तव्य, आपल्या भुकेल्या प्रजेला वाचवणं, आणि दुसऱ्या बाजूला एका निष्पाप महान तपस्वीचा धर्मभ्रष्ट करण्याचं महापाप. तो काय करणार, काय निवडणार? आणि या कठीण परिस्थितीत पुढे आली राजाची मुलगी, राजकन्या नलिनिका. तिच्या मनात नक्कीच भीती होती, पण आपल्या राज्यासाठी, आपल्या लोकांसाठी तिने हे अत्यंत धोकादायक आणि नाजूक काम स्वीकारलं. आणि मग ती निघाली. राज्याचा भार आपल्या खांद्यावर घेऊन राजकुमारी नलिनिका त्या घनदाट अरण्यात गेली. आणि इथूनच कथेचा खरा रोमहर्षक भाग सुरू होतो. एका बाजूला आहे एक निष्पाप तपस्वी आणि दुसऱ्या बाजूला एक मोहक स्त्री. आता ही योजना खूप विचारपूर्वक आखली होती. त्यांना माहीत होतं की इसिसिंगाला बाहेरच्या जगाबद्दल काहीच माहीत नाहीये. मग त्यांनी काय केलं? इसिसिंगाचे वडील काही काळासाठी अन्न आणायला आश्रमातून बाहेर गेले. त्याचवेळी नलिनिकाने एका तरुण तपस्वी मुलाचा वेश घेतला. सुंदर कपडे घातले, दागिने घातले आणि त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी ती एका रंगीत चेंडूशी खेळतच आश्रमात शिरली. आणि योजना यशस्वी झाली. तो चेंडू पाहून इसिसिंगा, ज्याने आजपर्यंत आपल्या वडिलांशिवाय कोणालाच पाहिलं नव्हतं, तो एखाद्या लहान मुलासारखा कुतूहलाने आपल्या झोपडीतून बाहेर आला. आणि त्याने विचारलं, त्याला काय माहीत की समोर एक स्त्री आहे? तो तर तिला एक दुसरा तपस्वीच समजत होता. आणि याच गैरसमजातून नलिनिकाच्या चातुर्यामुळे जे व्हायला नको होतं ते घडलं. इसिसिंगाची कित्येक वर्षांची कठोर तपश्चर्या एका क्षणात धुळीला मिळाली. ठीक आहे, तपश्चर्या तर भंग झाली, राज्याचं काम झालं, पण पुढे काय? त्या इसिसिंगाचं काय झालं? आता आपण कथेच्या अशा भागाकडे वळतोय जिथे त्या निष्पाप मनाचा गोंधळ आणि त्याची वेदना आपल्याला दिसते. एकीकडे नलिनिका तिथून निघताच तिकडे काशी राज्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. तिचं काम यशस्वी झालं होतं. पण इथे आश्रमात इसिसिंगा मात्र तापाने फणफणत होता आणि त्याचा गोंधळ उडाला होता. राज्यासाठी जे वरदान ठरलं ते त्याच्यासाठी एक आपत्ती ठरलं होतं. थोड्या वेळाने त्याचे वडील परत आले तेव्हा इसिसिंगा त्यांना त्या पवित्र तरुणाबद्दल सांगू लागला.
पण त्याचं वर्णन ऐका, इतकं निरागस, इतकं अज्ञानी की त्यातूनच कळतं की त्याला स्त्री देह म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. तो म्हणाला, त्यानंतर तो त्या पाहुण्याच्या कपड्यांबद्दल सांगू लागला. प्रत्येक शब्दात त्याचं कुतूहल आणि एक प्रकारचं आकर्षण दिसतंय, कारण असं काहीतरी तो आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होता. आणि मग तो त्या आवाजाबद्दल बोलू लागला. त्याच्यासाठी तो फक्त एक आवाज नव्हता, तो एक अनुभव होता, ज्याने त्याचं मन अक्षरशः जिंकून घेतलं होतं. आणि हे सगळं वर्णन करून झाल्यावर तो अगदी हताश होऊन आपल्या वडिलांना विचारतो. त्याला अजूनही काहीच कल्पना नाहीये की नक्की काय घडलंय. तो फक्त त्या व्यक्तीला पुन्हा शोधू इच्छितो. आणि इथून सुरू होतो कथेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, जिथे एका ज्ञानी वडिलांना आपल्या निष्पाप मुलाला या जगातल्या एका कठोर सत्याची ओळख करून द्यावी लागते. तेव्हा त्याचे वडील त्याला राक्षसांबद्दल सांगतात. पण हे राक्षस म्हणजे शिंग असलेले किंवा भयंकर दिसणारे नाहीत. ते म्हणतात, खरे राक्षस सुंदर रूप घेऊन येतात, ते मोहाच्या रूपात येतात, आणि जो शहाणा असतो तो त्यांच्यापासून दूर राहतो, कारण त्यांच्या एका स्पर्शानेही सद्गुणांचा नाश होतो. अगदी तसंच जसा अनुभव इसी सिंगाला नुकताच आला होता. वडिलांचे हे शब्द ऐकल्यावर इसी सिंगाला प्रचंड धक्का बसला. तो घाबरला, पण त्याला सत्य कळालं. मग त्याने काय केलं? सगळ्यात आधी त्याने चूक स्वीकारली. त्याने वडिलांची क्षमा मागितली. आणि मग पुन्हा एकदा पूर्ण समर्पणाने तो ध्यानाच्या मार्गावर परतला. आणि हो, त्याने आपली गमावलेली शक्ती परत मिळवली. आता ही कथा तर इथेच संपते, पण खरा ट्विस्ट तर पुढे आहे. ही कथा सांगणारे स्वतः गौतम बुद्ध होते. आणि ते म्हणाले, त्या जन्मात भटकटलेला तो तपस्वी म्हणजे इसिंगा, ती राजकन्या नलिनिका आणि त्याचे वडील म्हणजे मी स्वतः होतो. बघा, बुद्धांनी स्वतःच्याच पूर्वजन्माची ही कथा सांगितली. का? तर मोहाची शक्ती किती मोठी असू शकते हे समजवण्यासाठी. ही गोष्ट आपल्याला एकच शिकवते की हजारो वर्ष जुन्या असल्या तरी या कथांमधले धडे आजही तितकेच महत्त्वाचे आहेत.